तर मित्रांनो, आता तुम्हाला जो परिसर दिसतोय हा संपूर्ण अंजर्ले गाव. पुढे आहे अंजर्ले समुद्र किनारा आणि तिकडे तो पाण्यामध्ये दिसतोय तो आहे सुवर्णदुर्ग आणि त्या साईडला खाडीच्या पाचपंढरी गाव. असं म्हणतात की पूर्वी हे मंदिर समुद्र किनाऱ्यावर होतं, पण समुद्राची पातळी वाढल्याने ते पाण्याखाली गेलं आणि त्यानंतर या टेकडीवर नवीन मंदिराची स्थापना करण्यात आली. जेव्हा गणरायाचं आगमन या नवीन ठिकाणी झालं तेव्हा त्याचं पहिलं पाऊल ज्या ठिकाणी पडलं ती जागा आज गणपतीचे पहिले पाऊल म्हणून ओळखले जाते. गणपतीचे पाऊल इथे पोहोचल्यानंतर समोर जे दृश्य दिसलं ते शब्दात मांडणं कठीण आहे. समोरच अंजर्लेची किनारपट्टी, नारळी सुपारीची हिरवाई, खाडीवरचा पूल आणि क्षितिजावर शांत समुद्र. त्या क्षणी वाटलं आपण जणू स्वर्गात आलो आहोत. गणपतीचं पाऊल पाहून मन भरून आलं. एक वेगळीच ऊर्जा, वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला. पहिला हे पूर्ण मंदिर कातळामध्ये होतं, जसं हा कातळ दिसतोय तसं.